शिके बॉस आले बॉस. बरं झालं तू आलीस. कौशिकीताई वरती गेली, आपण पण जाऊ. चल. नाही थांब, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. हा बोल. साधू सरांचा फोन आला होता. काय म्हणाले? आज एक ड्रग डील होणार आहे ज्याच्यात कदाचित युवराज इन्व्हॉल्व असेल. खांडेकरांना द्या. ओ दादा, दादा कुठले खांडेकर? एक्सक्यूज मी, युवराज खांडेकर? येस. एमएनचा सीईओ? येस, राईट. खांडेकरांचा एकमेव वारस, दी ओजी खांडेकर, युवराज खांडेकर. पण हे सगळं सत्यात कधी उतरणार? कौशिकी खांडेकर मला माझे हक्क कधी देणार आहेस? कशावरून? कारण मागच्या वेळेसची त्याची डील सक्सेसफुल झाली होती, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला असणार आहे. शेवटी तो एक खांडेकर आहे, त्यामुळे हाय प्रोफाईल केस आहे. यात गुलाबचाही फायदा आहे, कारण युवराजवर कोणी संशय घेणार नाही आणि गुलाबचंही काम होईल. पण युवराज ऑफिसमध्ये आहे. तुला अजून मला नीट ओळखलं नाही आहेस. मी एवढा साधा नाही आहे का? एक चान्स मिळाला ना, तुला खुर्ची सगळ्यात वर पाठवेन कायमचा. आणि एकदा तू वर गेलीस की मग कोण असणार आहे? हा, हे सगळं मग माझंच तर आहे. कोण अडवणार आहे मला? दयानंद खांडेकर. मग आपल्याला ऑफिसला जावं लागेल केडी, कारण यावेळेस आपल्याला युवराजमुळे गुलाबपर्यंत पोचायचं, काहीही झालं तरी. चल निघूया. तारिणी, बरं झालं तू आली. सगळं का तुझ्याशिवाय हा एक कपडा सिलेक्ट करायला तयार नाही आहे. दया काका आणि युवराजची शॉपिंग झाली आहे, पण केदार तिची काहीच शॉपिंग झाली नाही. अरे ताई, आम्ही काय म्हणत होतो, इथे जवळच एक दुकान आहे, तिकडनं स्वस्तात कपडे मिळतात आणि मी तिकडनंच घेतो कपडे नेहमी. ओके, तर मग माझी शॉपिंग मी त्या दुकानातनं केली तर चालेल का? आपलं काय ठरलंय, पैशांचा विचार अजिबात करायचा नाही. तुम्ही छान दिसायला हवं बास. हो, पण आता सांगून ठेवले ना मी तिकडे. ओके फाईन, आपण तिकडनं कपडे घेऊया, निघूया. चला. तुम्हा दोघांचा वेगळा प्लॅन. हो. डेटवर चाललात तुम्ही दोघंही? हो हो, म्हणजे कौशिकीताई, तुम्हाला कसं कळलं? तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसतंय मला. आत्ता आपण निघूया का? मी तुम्हाला ड्रॉप करते. चला. नाही ताई, म्हणजे मी काय म्हणतो, माझं ना ऑफिसमध्ये एक 10-15 मिनिटाचं काम आहे, ते काम करतो आणि मग तसं मी पुढे जातो. तारिणीला विचारलंयस का? हो हो, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे कौशिकीताई. हां. केदार, तू तुझ्या पर्सनल आयुष्याबरोबर तुझ्या कामाला सुद्धा तेवढंच महत्त्व देतोयस, हे बघून मला फार बरं वाटतं. एन्जॉय युअर डेट. मला काय वाटतं माहितीये, हा डबा ना केदार साहेबांचाच असावा. कधी कधी वहिनीना त्यांच्यासाठी डबा घेऊन येतात बघा ऑफिसला. बरं ठीक आहे, माझा लॅपटॉपचा चार्जर घरीच विसरलोय. डिलिव्हरी बॉय घेऊन येईल. आल्यावर मला आणून देशील? हो सर. केदार सर अजून ऑफिसला बी आलो नाहीत. मग हा डबा इथं कसा काय पोचला? ते दयानंद खांडेकरला त्या तारिणीचा एवढा पुळका काय? का करायचंय त्यांचं पुन्हा लग्न? काहीही करून हे लग्न थांबवायला हवं. असं काहीतरी व्हायला हवं ना त्या तारिणीला, की हे लग्नच होता कामा नये. त्या तारिणीचा गेम ओव्हर करायला हवा. तू आतमध्ये जा, मी इथेच थांबते. ओके बॉस. अजून किती मागावर राहणार आहेस माझ्या तारिणी? लग्न करून म्हटलं कौशिकीताईच्या गुड बुक्स मध्ये येईल, तर तू पण आलीस त्या केदारशी लग्न करून आमच्या घरामध्ये, मला माझ्या घरच्यांचं नजरेत पाडण्यासाठी. नाही तारिणी, आता तुला जावं लागेल. कोणालाच नाही सोडणार.
केदार सर, हां हां तुम्ही आज उशीर आलात. हो मला एक काम होतं त्यामुळे. बोल ना. हो, पण तुम्ही येणे आधीच कुणीतरी तुमच्या नावाने डबा देऊन गेले. माझ्यासाठी कोण होतं? कुणीतरी माणूस होता बघा, मनाला खांडेकर साहेबांना द्यायचा. आता तुम्ही काय युवराज सर ते काय सांगितलं नाही. डब्बा पाठवलाय तुझ्यासाठी. डबा माझ्यासाठी? हो मग. आता युवराज खांडेकर मोठा साहेब झालाय, कंपनीत कामाला लागलाय. काम करून करून दमला असशील ना. बोल. तुझ्या नावाने तुझ्या ऑफिसमध्ये एक डब्बा आला असेल, त्यात माल आहे, तोही थायलंडचा. काय? ठीक आहे, ते माझा नसेल तर मी देईल त्याला. गुलाब कुठे पोचवायचं आहे? एक हाय प्रोफाईल पार्टी आहे, बाकीचे डिटेल्स तुला डब्यात मिळतील. ठीक आहे पोचेल. पण गुलाब ऐक, यापुढे असा शहाणपणा करायच्या आधी ना 10 वेळा विचार कर. हे ऑफिस आहे, MNNचं ऑफिस. इथे ती कौशिकी असते, माझ्या बाप्पाच्या गर्लफ्रेंडचा मुलगा असतो केदार. तिकडचं काय ते तू सगळं मॅनेज कर. माझ्यापर्यंत एकही लफडा पोचता कामा नये, समजला? वाट लावणार आहे माझी एक दिवस. हा बोल केडी. बॉस, युवराज ऑफिसमध्ये आहे पण डेस्कवर नाही आहे. आणि काय? आणि त्याच्या नावाचा डबा आलाय. डबा? हो, माझ्या समोरच आहे. युवराज तिकडे यायच्या आधी तो डबा उघड आणि त्याच्यात काय येते बघ. त्याच्यात काहीतरी असू शकतं. पहिल्या डब्यात चपाती आहे, दुसऱ्या डब्यात भाजी. अरे गरीब. अरे डबा तरी सोड, माझ्या बायकोने दिलाय प्रेमाने करून माझ्यासाठी. नाही, मी ते ॲक्च्युली कप 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 ही सगळी नाटकं ना, ते कौशिकीकडे आणि माझ्या बापाकडे घरीकडे, माझ्यासमोर नको. तुझे इंटेन्शन काय आहेत ना ते मला खूप व्यवस्थित माहिती आहे. लाज वाटते का? सॉरी तरी बोल. मॅनर्स काय? तुझ्यात पुढे मॅनर्स असणार. तुम्ही रस्त्यावर वाढलेले आहेत ना सगळे. ठीक आहे, हरकत नाही. रस्त्यावरच राहा. आला इथे खांडेकर व्हायला.